ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करणार, लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा। तर काल ठाकरेंच्या बैठकीला 9 पैकी 5 खासदार गैरहजर होते। ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं। आजचा दिवस माझा नाहीये, पण उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल। पक्षफुटीच्या चर्चांवरून खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची भूमिका। तर जे आमच्यासोबत त्यांच्यावर आमचा अंधविश्वास। खासदार बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते। अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरेंचं आवाहन। ठाकरेंचे 7 खासदार आमच्या संपर्कात। पावसाळी अधिवेशनापूर्वी ऑपरेशन टायगर पूर्ण होईल, शिंदेंच्या शिवसेनेच्या कृपाल तुमानेंचा मोठा दावा। दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपनं स्वतःची मुलं मोठी करावीत। पक्ष फोडाफोडीवरून शर्मिला ठाकरेंचा हल्लाबोल। तर शर्मिला ठाकरे राजकारणात कोणत्याही पदावर नाहीयेत, त्यांना चौकटी बाहेर ठेवा, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। जलसंपदा विभागाचं कार्यालय इतरत्र हलवू नका, पुणे हेच कार्यक्षेत्र ठेवा। सुनेत्रा पवारांचा मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार, सूत्रांची माहिती। तर कार्याला या ठिकाणी निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सुनेत्रा पवारांचं थेट फडणवीसांना साकडं। जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर हल्ला। समर्थक म्हणून काही जण गर्दीत शिरले, हल्ला करणाऱ्यांना जमावाकडून मारहाण। आता दगाफटका केला तर 2029च्या निवडणुकीमध्ये 100% पाडणार, जरांगेंचा भाजपला थेट इशारा। 8 दिवसात प्रमाणपत्र द्या, कोणबी प्रमाणपत्रावरून जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। मुंबईत आता देवाभाऊ टॅक्सी सेवेत येणार। देवाभाऊ टॅक्सी चालकांसाठी मुंबई बँक अर्थसहाय्य करणार। पहिल्या टप्प्यात 2000 टॅक्सी धावणार, दरेकरांची माहिती। पुण्यात सीएनजी 1 रुपयानं महागणार। पुण्यामध्ये सीएनजीचे नवे दर 95 रुपये 75 पैसे प्रति किलोवर। तर आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार। महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा। पावसाभावी पेरण्याही खोळंबल्या। अनेक धरणांमधील जलसाठ्यानंही तळ गाठलाय। पाऊस लांबल्यास पाणी टंचाईचं संकट आणखी गडद होणार।